शिरूर बाजार समिती निवडणूक, न्यायालयीन निर्णय व राजकीय पेच. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे अवघ्या 3 दिवसावर आलेली असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे या निवडणुकीला पूर्णपणे नवे वळण मिळाले आहे. न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. मुंबई उच्च न्यायालयाने शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नव्याने घेण्यात यावी आणि संपूर्ण मतदार यादी अपडेट करण्यात यावी असा महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. निवडणूक अगदी तोंडावर आलेली असताना संपूर्ण प्रक्रिया नव्याने राबवण्याचा आदेश आल्यामुळे सध्याची निवडणूक प्रक्रिया तुर्तास थांबली आहे. राजकीय दावे प्रतिदावे या न्यायालयाने लढाईचे श्रेय घेण्यासाठी आणि आपली बाजू योग्य कशी होती हे दाखवण्यासाठी शिरूरमधील दोन्ही प्रमुख राजकीय गट सरसावले आहेत. माजी आमदार अशोक पवार गट, आम्हीच मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती असा दावा अशोक पवार यांनी केला आहे. महायुती जो जनता रूपी आमच्या लोकांनी जनतेने हाणून पाडला, याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाला मनापासून धन्यवाद की खऱ्या अर्थानं लोकशाही आहे हा एक मोठा विजय आमच्या स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनलचा आहे. त्यामुळे भविष्यात असलं काही यांनी कधी करू नये. न्याय भूमिकेतनं काम करावीत असं आमचं म्हणणं राहील. कारण हे चपराक आहे त्यांना आणि जनतेने दिली चपराक आहे. कारण आम्ही ज्यावेळेला उच्च न्यायालयात गेलो ते जनतेचे सेवक म्हणून गेलेलो आहे की बाबा या 78 ग्रामपंचायतीला का वंचित ठेवता, त्यांना मताला येऊ द्या. आम्ही आज प्रचार करताना प्रत्येक सभेमध्ये आम्ही हा मुद्दा मांडत होतो. आम्ही सांगत होतो की आपल्याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू. शिवाय आम्ही जागृती केली, काही पत्र पण दिली ना ते आपण पत्र पण लिहिली होती ग्रामपंचायत सदस्यांनी की आम्ही लढतोय तुमच्यासाठी. आणि मग ते मी म्हणत होते नाही नाही काही करा, प्रयत्न करा आमच्यासाठी. कारण ज्या वेळेला फार 9 वर्षांनी तुम्ही निवडणूक लावताय मार्केट कमिटीची आणि 9 वर्षानंतर सुद्धा तुम्ही त्यांचा मताचा हक्क हिरावत असत तर हे गैर आहे. समितीची जी निवडणूक होती त्यात सुमारे 78 ग्रामपंचायतीपैकी 729 ग्रामपंचायत सदस्य यांना मतदार यादीत त्यांचं समाविष्ट केलं गेलं नव्हतं. खरं तर अहर्त दिनांक 1 फेब्रुवारी 2026 असताना हे सर्व सदस्य त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेलाही नव्हता. पण ज्यावेळेस मतदार यादी आली त्यावेळेस प्रशासकीय असा त्यांच्यासमोर उल्लेख केला गेल्याने सदरच्या यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होता. सदर याचा आम्ही DDR ऑफिसला अपील केलं. तिथं आमचं अपील निकाली काढण्यात आल्यानंतर आमचे सहकारी मित्र राहुल दादा गवारे यांच्या विशेष प्रयत्न तर आम्ही हायकोर्टामध्ये 19/5/2026 ला आम्ही रिट याचिका दाखल केली आणि सदरच्या याचिकेत आम्ही फॉलोअप ठेवल्याने आज ती याचिकेवर निकाल आला आणि न्यायालयानं ज्या सदस्यांना अधिकारापासून वंचित ठेवलं तशा सर्वांना नव्यानं समाविष्ट करून मतदार यादीत त्यांच्या नावाचा उल्लेख आला पाहिजे असा आवर्जून उल्लेख केला आणि याच्यात सर्व सदस्यांना न्याय मिळेल आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळेल अशी स्थिती निर्माण झाली. याबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो. आणि जे वकील आमच्याकडनं भालचंद्र शिंदे यांनी आमच्याकडनं युक्तिवाद केला आणि पुन्हा सर्व सदस्यांना शेतकरी हिताचा बाजार समितीत निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल याचा या सर्वांच्या साक्षीला आपण जे काही प्रयत्न आले सर्वांच्या प्रयत्नानं याचा आपण सर्वजण साक्षीदार होऊन नव्यानं बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा सर्वांचा स्वतःचा अधिकार ते या ठिकाणी वापरतील अशी आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये फेब्रुवारी 2026 मध्ये ज्या 71 ग्रामपंचायतींवरती प्रशासक लागले होते त्या ग्रामपंचायत मधील सर्व सदस्यांची नावे प्रारूप मतदार यादीतनं वगळण्यात आलेली होती आणि ती नावे वगळण्यात आली असल्याने DDR ऑफिस या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सुमारे 100 पेक्षा अधिक ग्रामपंचायत सदस्यांनी DDR ऑफिस येथे हरकत घेतली होती. परंतु DDR यांनी निकाल आपल्या सर्व सदस्यांच्या विरोधात दिल्यामुळे आम्ही सर्वजण म्हणजे यशवंत आबासाहेब गव्हाणे आणि तालुक्यातील इतर 32 ग्रामपंचायत सदस्यांनी हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली होती आणि ही याचिका आम्ही 19/5/2026 रोजी दाखल केली होती आणि त्या संदर्भात आज निकाल आर्ग्युमेंट होऊन आज निकाल आलेला आहे आणि हा निकाल
सर्वसामान्य सर्व आपल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बाजूने आल्यानं आपल्या सर्वांना याबद्दल आम्हाला सर्वांना याबद्दल अतिशय आनंद झालेला आहे. सत्य यावं या हेतूने पत्रकार परिषद आहे. उद्या जर पत्रकारांना त्यातलं सत्य जाणून तरी कोणाला श्रेय द्यायचं असेल म्हणजे आमची त्यास हरकत नाही, परंतु हे वास्तव आहे की याच्यामध्ये तुमच्याकडे श्रेयचा विषय नाही का आला. तुम्ही त्याची ओळखून घ्या, श्रेय विषय नाही. फक्त एवढं होतं की आम्हाला माहित नव्हतं की तुम्ही याची कदा हो, ठीक आहे. 2 मिनिट